नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. सो घराची सगळी साफसफाई झालेली आहे. किचन वट्टा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेतलाय. तर इवा गेली खेळायला, तर मला जेवण बनवायचं होतं. इवाचा ब्रेकफास्ट झालाय पण माझा राहिलाय. तर मी मागच्या काही दिवसापासून विचार करत होते की पोळी सोडावी. तर डॉक्टरांनी सांगितलं की चपाती, मैदा, राईस या सगळ्या गोष्टी, इव्हन साखर या सगळ्या गोष्टी सोडायला सांगितल्यात. सो मी असा विचार करते की पोळीला स्किप करून मी काय खाऊ. तर मी आज असं प्लॅन केलाय की आजचं जे लंच आहे, सकाळी मी एक ॲपल खाल्लाय ब्रेकफास्टमध्ये. आत्ता वाजले 11:30. तर मी थोडंसं बेसन घेतलंय, तुम्ही बघू शकता. आणि आता याच्यामध्ये पाणी टाकून मी याला व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये हळदी, मीठ, कांदा, कोथिंबीर असं जे काही लागेल तसं. तर मी असा प्रयत्न करते की याच्यामध्ये जास्त असं काही टाकू नये. चपातीच्या ऐवजी बेसनचा चिला घ्यावा. आणि त्याबरोबर मी 4 अंडी घेतलेली आहेत. मला प्रोटीन इंटेक वाढवण्यासाठी सांगितलंय त्यांनी. सो अंडी गरजेची आहेत, प्रोटीन म्हणजे अंडी समजा. तर मला त्यांनी प्रोटीन वाढायला सांगितलंय, तर मी प्रोटीन म्हणून मी 4 अंडी घेतली. दिसतील का? सो याची मी बुर्जी बनवेल. म्हणजे मला भूक लागणार नाही. थोडंसं तिखट बनवलं तर मला थोडी कमी भूक लागेल. कारण जेव्हा तुम्ही 3 पोळी किंवा 4 पोळी किंवा एखादी भाकरी समजा असं तुमचं जेवण असतं आणि एकदम तुम्ही कमी करता, तेव्हा तुम्हाला एकदम भूक लागण्याचे चान्सेस आहेत. तर पोट भरेल असं खावं लागेल. फक्त काही गोष्टी ज्या सांगितल्यात स्किप करायला, त्या स्किप करून त्याच्या जागी दुसरं काहीतरी आहारात टाकलं पाहिजे असा विचार करून मी ह्या 2 गोष्टी निवडल्यात. तर आता पोळी नाही तर नुसतं ऑमलेट किंवा नुसती अंडा भुर्जी किंवा असं दुसरं काही मला म्हणजे पोट भरणार नाही. त्यामुळे मी ह्या चिला ॲड केला त्यात. तर मी असा प्लॅन करते की एक दिवस बेसनचा चिला आणि एक दिवस मुगडाळचा चिला, एक दिवस भाकरी, एक दिवस अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. एक दिवस ज्वारीची भाकरी आणि एक दिवस बाजरीची भाकरी. तर असं मिळून एक पूर्ण आठवडा मी असंच स्किप करणार आहे पोळी असा विचार करते. तर आजपासून मी तुम्हाला दररोजचा पूर्ण आठवडाभराचा स्किप केलेला मेनू दाखवेन. म्हणजे पोळीच्या ऐवजी मी काय काय स्किप केलं. तुम्ही जर डाएटवर असाल किंवा तुम्हाला इन्फ्लेमेशन होत असेल तर इन्फ्लेमेशन शक्यतो जास्त करून गहू, तांदूळ या गोष्टींनीच होतं. तर मी याच्या आधी तुम्हाला सांगितलं की मला आर्थरायटिस, ऑटो इम्युन डिसीज झालाय. तर मला कसंही करून माझं जे आजार आहे तो कमी करायचा आहे. तो आजार फक्त हेल्दी लाईफस्टाईलमुळेच ठीक होणार आहे असं मला वाटतंय आणि डॉक्टरांनी तसं सांगितलंय. तर मला फक्त प्रोटीन वाढवायला सांगितलं आणि पोळी वगैरे कमी करायला सांगितलं. तर ते खूप कठीण आहे कारण नॉर्मली आपण आपल्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त चपातीच खातो. सकाळी सगळेजण उठल्याबरोबर पोळी खातात. रात्री स्किप होतं बऱ्यापैकी, बट शक्यतोवर मला असं वाटलं कॅमेरा बंद आहे पण शक्यतोवर पोळीच खाल्ल्या जाते. सो पोळीला स्किप करणं थोडं अवघड आहे. बट ठीक आहे, पोट भरलं का नाही हे मी सांगेन. तर चला, बेसनला मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं. याच्यामध्ये आता हळदी, मीठ आणि 2-3 गोष्टी ॲड करून चिला बनवते. याची रेसिपी हवी असेल तर तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी तुमच्यासाठी मी अपलोड करून ठेवलेली आहे. चॅनलवर जा आणि चेक करा. थंबनेलमध्ये कुठेतरी दिसेलच आणि तो ब्लॉग तुम्ही बघू शकता. चला नेक्स्ट बुक. तर याच्यामध्ये तिखट टाकते मी, थोडंसं मीठ टाकते. माझा मसाल्याचा डबा प्लीज थोडासा इग्नोर करा, मी घरी नव्हते. सो थोडंसं खराब झालं. बऱ्याच टाईमपासून मी घरी नाही आहे. सो त्याच्यामुळे मसाल्या डब्याचे हाल झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. जेव्हा मी माझं घर सांभाळत नाही तेव्हा हे चांगलं झालं. थोड्यांना दोष देऊन काही फायदा नाही. असो, याच्यामध्ये मीठ, थोडीशी हळद आणि हे टाकलं मी, लाल तिखट टाकली. तर याच्यामध्ये आपण कांदा ॲड करू शकतो. त्यानंतर याच्यामध्ये आपण कोथिंबीर ॲड करू शकतो. बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण ऍड करू शकतो. तुम्हाला फक्त सॉल्ट टाकून पण बेसनचा चिला खावा वाटत तर तसाही तुम्ही खाऊ शकता. आणि याच्यामध्ये तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी ऍड करू शकता, जसं की कॅरेट, कॅप्सिकम. इव्हन तुम्ही याच्यामध्ये पनीर सुद्धा ऍड करू शकता. जर तुम्हाला फक्त चिला बनवायचा तर तुम्ही फक्त पनीर ऍड करून एक चिला बनवू शकता, पनीर बेसन चिला, ज्याच्यामध्ये प्रोटीन लेवल बऱ्याच प्रमाणात असतं. जोपर्यंत तवा गरम होतो तोपर्यंत मी थोडंसं कांदा भाजून घेते. भाजून नाही, कट करून घेते. कांदा याच्यासाठी ऑमलेटसाठी भुर्जी टाकावी असं विचार करते मी याच तव्यावर. तर अंडा भुर्जी करण्यासाठी आपल्याला हे लागेल, काय लागेल, कांदा. म्हणजे थोडंसं चव येते त्याला. एकदम फिकं जर करायला गेलं तर ते काय बेस्ट बनणार नाही. तर हा पूर्ण जो स्वयंपाक आज मी करतेय तो स्वयंपाक पूर्ण डाएटशी रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये थोडेसे कांदे आपण ऍड करू शकतो. त्यानंतर टोमॅटो ऍड करायचे ते पण करू शकतो. टोमॅटो अगदी हेल्दी असतात.
आता हे गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी आता डायरेक्ट चिला टाकेन. आणि मला आता चिले पातळ वगैरे करायची अजिबात इच्छा नाही, कारण खूप जास्त भूक लागली मला. आणि अजून माझा ऑमलेट भुर्जी बाकी आहे, तर मी डायरेक्ट टाकेन. थोडे मोठे जरी बनवले तरी चालेल, म्हणजे 2 चिल्यामध्ये तुमचं पोट भरलं पाहिजे. ही सेम रेसिपी तुम्ही मुगडाळ चिल्याची करू शकता. तर मुगडाळ चिल्यामध्ये फक्त डिफरन्स हा असतो की त्याला रात्रभर भिजवावं लागतं, आणि मग मिक्सरमधून काढते वेळी हिरवी मिरची, कोथिंबीर आणि हळदी, मीठ वगैरे असं जे काही ऍड करतं, नॉर्मल गोष्टी. तर अशा प्रकारे तुम्ही बेसनचा चिला बनवू शकता, जसा मी बनवलाय तसा. मी जवळजवळ 10 वेळा माझा बेसनचा चिला रेसिपी दाखवली माझ्या युट्यूब चॅनलवर. सो ही पण तुम्ही चेक करा. अशा प्रकारे फक्त बेसनामध्ये 2-3 गोष्टी ऍड करून तुम्ही पोळीला स्किप करून हा चिला खाऊ शकता. याच्याने खूप लवकर वजन कमी होते. फक्त तुम्ही चपाती सोडलं तरी, इव्हन तुम्हाला याच्याबरोबर साखरही सोडावी लागेल. आणि हे जास्त न खाता तुम्ही 1 चिला आणि 2 किंवा 3 अंड्याची भुर्जी किंवा ऑमलेट असं जरी खाल्लं तरी तुम्हाला काहीच हरकत नाही. एकदम टेस्टी जेवण. ऍक्च्युली भूक लागली ना, मला काही सुधरत नाही, त्यामुळे अशी घाई करते. चांगला बेसनचा चिला होता, त्याला मी तोडलेला आहे, कारण तो व्यवस्थित भाजला नाही. चला 2-3 चिले बनवून घेते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. सो गाईज, बेसन चिला बनलाय माझा. आणि आता मी भुर्जी टाकते अंड्याची. 2 अंड्याची साधी भुर्जी टाकली मी. मला इतकी भूक लागली ना, मला असं काहीच बोलण्याची इच्छा नाहीये. आणि चांगला किचन ओटा साफ केला मी, आता परत घाण झालाय, बट इट्स ओके. भूक लागल्यानंतर मी काहीच करू शकत नाही. कांदा भुर्जी सुद्धा मी अशी वरवरच परतवून घेतले, जस्ट कांदा वगैरे टाकून. हे मसाल्याचा डब्बा धुवायला टाकला, खूप मळाला होता. हे थोडंसं बेसन आहे उरलेलं. हे बेसन मी इवाला आता ठेवेन. इवा जेव्हा येईल तिला चिला टाकून देईल, कधी झाकून ठेवते असं. याचं काम झालंय. तुम्ही बघू शकता मी 2 चिले बनवलेले माझ्यासाठी. बस दॅट्स इट. 2 पोळीच्या ऐवजी 2 चिले. आणि तसंही ती डाळ आहे, तर त्याच्यामुळे त्याचा काही इशू येणार नाही. मी याच्यामध्ये किती मीठ टाकलंय, किती काय टाकलंय मी अजिबात चेक केलं नाही, जस्ट टाकून दिलंय. ऍक्च्युली सकाळी उठल्याबरोबर स्वयंपाक करायला पाहिजे होता, बट मी सगळ्यात अगोदर माझी घरची कामं आवरली आणि त्यानंतर स्वयंपाक सुरू केला. तर सगळ्यात अगोदर पोटाचा विचार केला पाहिजे. तर मी डाएटवर आहे, चक्कर येते मला, बट तरीसुद्धा मला शुगर खायला नाही बोलले डॉक्टरनी. पण मी जेव्हा गावावरून येत होते, गावी गेले होते तेव्हा, तर तिथून मी माझ्यासाठी ह्याचे लाडू आणले, नारळाचे. तर तुम्ही हा लाडू बघू शकता. हा लाडू माझा एवढा फेवरेट, बट आता मिठाई मी नाही खाऊ शकत, पण मला हा फेकून नाही द्यायचा. त्यामुळे मी आज मुद्दाम डाएटचं जेवण बनवलं, जेणेकरून माझ्या ह्याच्यात कॅलरी कमी झालाय आणि हा लाडू मी खाऊ शकेन. तर मी जेवण झाल्याच्या नंतर हा लाडू खाणार आहे. तर काश हा लाडू शुगर फ्री असायला पाहिजे होतं, बट याच्यामध्ये खूप जास्त साखर आहे. बट मी खाणार आहे, मी पोटाचा मारा नाही होऊ देणार. तर ऑलरेडी मी डाएट करते. आता हा लाडू संपल्यानंतर मी दुसरं काही गोड खात नाही. मी आज ह्या लाडूसाठी चहा सोडलाय, चहा नाही घेतला मी. रात्रीसुद्धा सायंकाळीचा चहा नाही घेणार, चपाती भात आज काहीच नाही खाणार, हा लाडू खाणार, दॅट्स इट. तर हा लाडू मी बाजूला कुठेतरी घेते, या वाटीमध्ये घेते आणि हा जेवण झाल्यानंतर खाते. आता भुर्जी रेडी आहे सगळ्या. येस, मी दाखवते भुर्जी कशी झाली. बघू शकता अंडा भुर्जी अशा प्रकारे रेडी झाली माझी. मी इव्हन टोमॅटोसुद्धा जास्त गरम होऊ दिलं नाही, मला खूप जास्त कंटाळा आला होता. आणि त्यानंतर ही माझी थालीपीठ, बेसन चिला 2. त्यानंतर हा माझा प्रिय लड्डू, किती टेस्टी दिसतोय तुम्ही बघू शकता. ब्लॉग आवडला असता लाईक करा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.